Hello. Eh, यार बात देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी आज सभी put your hands up and say oh Shanti oh make some noise and say oh Shanti खरं तर भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचा उत्साह आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. तुम्हाला निरोप देणं हे खरं तर आमच्यासाठी खरंच खूप अवघड आहे, पण कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आजचा हा सुंदर सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. तर काहीच वेळात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं या ठिकाणी आगमन होईल. तर काहीच वेळात आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर नमस्कार, मी सृष्टी पाटील आणि आजच्या या निरोप समारंभासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एमसीएम न्यूजचे मुख्य संपादक आणि एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन कल्चर अँड मीडियाचे माजी विद्यार्थी माननीय देव शेजूळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत आहेत. तर माननीय देव शेजूळ सर यांचं स्वागत एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन कल्चर अँड मीडियाच्या प्राध्यापिका माननीय देशपांडे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आणि मॅडम, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय देशपांडे मॅडमांना आमंत्रित करते. आजचे प्रमुख पाहुणे माननीय देव शेजू म्हणजेच आपल्या सर्वांचा म्हणजे आमचा देव शेजूळ आज गेस्ट म्हणून आले. त्याची खूप आनंदाची गोष्ट आहे, पण ते आपले विद्यार्थी आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू, कारण ही एक सक्सेस स्टोरी आहे. तुम्हाला पुढे आता त्यांचा परिचय होईलच. ही एक सक्सेस स्टोरी आहे. त्यामुळे देव खरंच छान वाटलं तू आज इकडे आहेस. हेमंत सर, गायके सर आणि जनाब मॅडम, त्यासोबत समोर बसलेले सर्व प्रिय विद्यार्थी मित्र, शेवटी बघता बघता 3 वर्ष 2 वर्ष असा काळ निघून गेला आणि निरोप घेण्याची वेळ आली. थोडासा हळवा, थोडासा त्रासदायक असा हा क्षण. म्हणजे एकीकडे आपलं शिक्षण संपल्याचा आनंद आहे. आपण काही खूप शिकलो, खूप लोकांना भेटलो, खूप छान छान मित्रमैत्रिणी मिळाल्या आणि एमजीएम कॅम्पस तुम्ही छान एन्जॉय केला. हे सगळं खूप छान सगळं घडलेलं आहे, पण कुठेतरी हे सगळं आता आपण मिस करणार असा. त्यामुळे हळवा क्षण, मनात एक हुरहुर असो, पण शेवटी प्रत्येक प्रवासाला कुठेतरी पूर्णविराम असतो. पण आम्हाला खूप छान वाटतं. अत्यंत ॲक्टिव्ह असे सर्व तुम्ही विद्यार्थी आहात. दरवर्षी विद्यार्थी येतात, घडतात, खूप आठवणी ठेवून जातात आणि आमच्या पण मनाला हुरहुर लागते. खरंच आता उद्यापासून युवराज दिसणार नाही किंवा एक उदाहरण दिलं किंवा हे नेहमीचे चेहरे आम्हाला जे सतत समोर असतात ते दिसणार नाही, ही खंत कुठे ना कुठेतरी मनात असते. काही दिवस तरी हा त्रास होतो आम्हाला आणि त्याच्यानंतर नवीन विद्यार्थी की मग परत आम्ही रुळून जातो की आता नवीन विद्यार्थी त्यांना आपल्याला घडवायचं आहे, त्यांच्याशी आमचा संवाद होणार आहे. हेच मला वाटतं सगळ्याच टीचरच्या बाबतीत असा अनुभव असतो की आम्हाला अगदी सवय लागली असते की ह्या विद्यार्थ्यांशी बोलायचं, हे आपल्याला रोज भेटतात. पण शेवटी
खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही डिग्री घेतली आणि आता तुम्ही वेगळ्या प्रवासाला सुरुवात करणार आहात. तुमचं करिअर इथून खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. आत्ताच मी देवशी बोलत होते, तर बाहेरचे चॅलेंजेस काय आहेत? तर त्याचं असं म्हणणं की इथपर्यंत खूप छान वाटतं, पण इथून गेल्यानंतर एक मोठं चॅलेंज आहे की स्वतःला सेट करणं. म्हणजे बाहेर प्रचंड स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये माझं स्किल वापरून एवढ्या सगळ्या स्पर्धेमध्ये माझं वेगळेपण मला दाखवायचं आहे आणि त्यातून स्वतःहून सुराखून निघून सगळ्यांना अभिमान वाटावा, जसं तुमच्या टीचरला असेल, तुमच्या आईबाबांना असेल. तुमचं करिअर सेट होणं ते मोठं चॅलेंज आहे आणि त्या प्रवासासाठी मी तुम्हाला आधी शुभेच्छा देते. तुमची सुरुवात मला खात्री आहे की तुम्ही इथं खूप गोष्टी शिकलात. अत्यंत ज्यांना तुम्ही टीव्हीवरती पाहिलं अशा मोठ्या व्यक्ती तुम्हाला इथे भेटल्या, त्यांच्याशी तुमचा संवाद घडला. टेक्निकली तुम्हाला माहिती की ते खूप गोष्टी तुम्हाला करता आल्या आणि तुमच्या विचारांमध्ये सुद्धा प्रगल्भता येण्यासाठी MGM कॅम्पसचा किंवा आपल्या महाविद्यालयाचा तुम्हाला उपयोग झाला असावा असं आम्ही गृहीत धरतो की तुम्ही त्यातून खूप काही घेतलं असेल. याचा निश्चितच तुमच्या पुढच्या करिअरमध्ये तुम्हाला उपयोग होणार आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. संवाद सुरूच राहणार आहे. म्हणजे निरोप घेतला हा फक्त फॉर्मॅलिटी आहे. पण हा निरोप घेतला म्हणजे नेहमी करता आपण आता थांबणार आहोत असं नाही. कॉलेजशी तुमचं नातं कायम राहणार आहे. लक्षात ठेवा. अजून पण आता देव शेजूळ हे उदाहरण आता तुमच्या समोर आहेच आहे. पण अजूनही कितीतरी वर्ष झाले, म्हणजे 10-15 वर्षापूर्वीचे विद्यार्थी आपल्या कॉलेजात 35 वर्ष झाली आहेत. पण अगदी सुरुवातीला शिकलेले विद्यार्थी सुद्धा आज तागायत कॉलेजच्या संपर्कात असतात. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ते परत येतात आणि जर्नलिझम फील्ड असा आहे की आपण कायमच एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी खूप स्कोप आहे. त्यामुळे संपर्कात राहा. परत एक जाता जाता सल्ला दिलाच पाहिजे. या फील्डमध्ये करिअर करताना तुम्ही कितीही एक्सपर्ट असाल तरीही रेफरन्सची गरज असते. त्यामुळे मी असं म्हणेन की माणसं जपा, कॉलेजची सुद्धा आठवण ठेवा. कोणता माणूस कुठे तुम्हाला रेफरन्ससाठी उपयोगी पडेल सांगता येत नाही. त्यामुळे माणसं भरपूर जपली पाहिजेत आणि रेफरन्ससाठी जर कॉलेज तुमच्यासोबत कायमच आहे. अजूनही एक 5 वर्ष जरी नोकरी करत असला आणि आम्हाला कळलं की अजून कुठेतरी चांगली अपॉर्च्युनिटी आहे, शेळके मॅडम असो, मी असो, हेमंत सर, आम्ही सगळीच मंडळी कायम लगेच फोन करून सांगा, अरे तुझ्यासाठी तिथं काहीतरी चांगला स्कोप आहे, तू तिकडे बघ. म्हणजे हे आतून वाटतं आम्हाला की नाही, आपल्या विद्यार्थ्याला ही अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. तर अशी एक धडपड आमची पण असते. तुम्हाला ते जाणवलं असेलच, कधी आम्ही तुम्हाला रागावतो, विद्यार्थी पण आमच्यावर रागावतात, असो ते चालतं. पण ते केवळ केवळ आणि केवळ तुमच्या हितासाठी असतं. तुम्ही खूप धमाल केलेली आहे, मस्ती केलेली आहे, ते सगळं छान एन्जॉय केले. आम्ही पण एन्जॉय केले, तुम्हाला खूप मजा आलेली आहे. तर आजचा दिवस खरं तर आपण जास्त एन्जॉयमेंटकडे बघूयात. म्हणजे तुम्ही थोडे रिलॅक्स राहा, जास्त गंभीर नको बोलायला. त्यामुळे तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देते आणि तेच थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडम तुम्ही काहीच मिनिटं बोललात, पण तुमच्या बोलण्यानंतर इथे बसलेल्या कित्येकांचे पाणावलेले डोळे बरंच काही सांगून जात आहेत. 3 वर्षांचा 2 वर्षांचा हा प्रवास होता. सो आई गॉट ऑल द लव फ्रॉम दिस ब्रदर जो यहाँ पे है युवराज दादा. मतलब हर चीज में केयरिंग करना, हर चीज को संभालना. सलोनी काही नाही होत असं नसतं, तुला नाही कळत, तू छोटी है अजून. हर एक चीज मुझे युवराज दादा से मिली है. द लव एंड केयर अलॉट. उसके बाद धनश्री दीदी, भाई यू आर ग्रेट. धनश्री दीदी के बारे में जो भी मैं बात बोलूँ वो ग्रेट ही है, बिकॉज मुझे मेरी बहनें हैं, द सेम लव आई एम गेटिंग फ्रॉम यू. हर एक छोटी चीज समझाना, छोड़ देना यार, लोग तो ऐसे ही होते हैं, तू क्यों इतना टेंशन लेती है, आगे भी ऐसे ही लोग मिलने वाले तुझे. समाधान दादा, वाह काय एडिटर आहे यार तू. म्हणजे मला एडिटिंगचं ही पण येत नाही, तू एवढा भारी एडिट करतो एका मिनिटात, एकदम भारी. निशांत भैया, तुझं आणि माझं कॉन्टॅक्ट कधी झाला नाही जास्त, पण जेवढं पण कळालं, एक चांगला मुलगा, एक आज्ञाकारी मुलगा आहे, एवढं कळालं मला. नेक्स्ट आम्ही टाकून आकांक्षा दिदी. आकांक्षा दिदीला पण मी ओळखत नव्हते, पण फ्रेशर्सच्या वेळेस मला आठवतं मी अंजलीचा रोल घेतला होता फ्रेशर्सला आणि नोबडी वॉज सपोर्टिंग मी फ्रॉम द ऑडियन्स. आणि ही एकटी मुलगी होती, ती चिकत होती, राहुल इज अ चीटर, राहुल इज अ चीटर. आय रिमेंबर इट व्हेरी वेल. सायली दीदी पण सेम, कॉन्टॅक्ट नाही झालं कधी, बट येस शी इज ऑल्सो स्वीट गर्ल, आय नो. अनु दीदी, एज ऑलवेज साफ मन की सबसे साफ सुथरी लड़की आई हैव सीन इज अनु दीदी. नेक्स्ट आई विल टॉक अबाउट राज. बापरे, तूफान, खूप खूप डेंजर मुलगा आहे हा. कधीच माझं नाव नीट घेतला नाही, कधीच माझा सरनेम नीट घेतला नाही. सर्वात जास्त त्रास देणारा मुलगा. चार्जर पाहिजे तर सर्वात जास्त मीच आठवते त्याला, बाकी कोणीच आठवत नाही, कारण त्याचा चार्जर खराब है, फोन पण खराब है. आणि नेक्स्ट आई स्पीक अबाउट साची दीदी एंड मधुरम भैया. साची दीदी और मधुरम भैया से मेरा कांटेक्ट बिल्कुल नहीं था, बट यूथ फेस्ट के टाइम पे हमारा कांटेक्ट ज्यादा हुआ. द वे शी डांसेस इज सुपर. एंड मधुरम भैया,
बहुत ही कमाल की पर्सनालिटी, इतना फनी बिहेवियर है उनका। एक्चुअली मैंने एक फोटोज का कोलाज भी बनाया था अपना, बट वो हुआ नहीं है रेडी। जो हमने डांस के टाइम पे जो जो हरकतें की है वो सारी चीजें हैं मेरे पास दिखाने के लिए। वैसे हर एक इंसान के बारे में बहुत सारी चीजें हैं, बट दिस वर द पीपल जिनके बारे में ज्यादा जानती हूँ मैं, जिनके साथ मैंने बहुत ज्यादा टाइम स्पेंड किया है। थैंक यू सो मच बीइंग अ पार्ट ऑफ माय लाइफ, एंड ये जो साल है आपके साथ मैंने जब बिताए हैं, दे आर मेमोरेबल। थैंक यू सो मच। धन्यवाद सलोनी. खरं तर या मनोगतानंतर सर्वांनाच भावनांना आवर घालणं थोडंसं अवघड जातंय, पण तरीही यानंतर आमच्या सेकंड इयरची स्टुडंट केतकी आपल्या समोर येते. युवराज दादा रडू नको प्लीज. युवराज दादा आणि धनश्री दीदी यांच्यासोबतचा बॉन्ड माझा खूप चांगला होता. युवराज दादा सोबत जास्त, आणि मी सैफ भैयाबद्दल पण बोलेन, कारण सैफ भैयाने मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकवली होती, ती म्हणजे MU यांची. त्यातून मी खूप काही शिकली, त्यासाठी थँक्यू सैफ भैया. नंतर अजयने मला बरंच एडिटिंग बद्दल शिकवले, त्यासाठी थँक्यू अजय. थँक्यू सो मच केतकी. आणि यानंतर आपल्या समोर येते कोमल वखरे. सो हॅलो एव्हरीवन, मी कोमल वखरे, सेकंड इयर स्टुडंट. काही बऱ्याच जणांसोबत माझं बोलणं झालं नसेल, त्यामुळे इंट्रोडक्शन दिलं. खरंच अनेक सिनियर्स कडून खूप काही शिकायला मिळालं, आणि जास्त युवराज दादा, कारण माझ्या सख्या भावापेक्षा सुद्धा जास्त मी म्हणजे इतकं काही शिकायला भेटले मला त्याच्याकडून खरंच. आणि जर्नो फेस्ट सुद्धा खूप सक्सेसफुली झाला होता, ते युवराज दादामुळेच झाला. त्याचबरोबर धनश्री दीदी असेल, अनु दीदी, आमची पश्चिम महाराष्ट्रातली अनु दीदी. तर खरंच माहिती बोल ना बाई. खरंच, आणि जास्त थर्ड इयर सोबत कॉन्टॅक्ट कमी होता, पण तरी नेहा दीदी असेल, दिव्या दीदी असेल, तनुश्री दीदी असेल, त्यांच्या मी एकदा दिव्या दीदीला म्हणलं होतं, तुम्ही इतके चिरकणी का असतात, कधी टेन्शन वगैरे घेत नाही काय? तर हेमंत सर आहेत ना आमचे मित्र, त्यामुळे टेन्शन नसतं आम्हाला. तर खरंच तुम्ही सगळेजण इथं आलं त्याबद्दल मी सेकंड इयरची स्टुडंट म्हणून सगळ्यांचे आभारी आहे. आणि नक्कीच आपले परत एकदा कॉन्टॅक्ट होईलच. असंच संपर्कात राहत जा, आणि तुम्हाला एक पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्या हुआ रे, मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे हम छोड़ दे, दम मोड़ ले, होठ में ही होठ है प्यारे. समा, गैदरिंग कुठे आहे? फेअरवेल आहे, फेअरवेल. सच्चे दोस्त वही होते हैं जो अच्छे वक्त में आपकी बजाते हैं, और जब मुश्किल वक्त आता है तो वही छिछोरे आपके दरवाजे पर खड़े नजर आते हैं. रहे या ना रहे कल याद आएंगे पल ये है प्यार के पल. चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी. एक बारी ओ रब्बा मेरे यारा नू तू मोड़ दे, वेख ले तू चाहे आप आके ओना दी किन्नी लोड़ है. हो एक बारी ओ रब्बा मेरे यारा नू तू मोड़ दे, हाय वेख ले तू चाहे आप आके मैनू ओना दी किन्नी लोड़ है.
वॉलपेपर तेने जो चार वही चार यार मोड़ दो ले लो पैसा ले लो प्यार मैनू मेरे यार मोड़ दो ले लो पैसा ले लो प्यार मैनू मेरे यार मोड़ दो जी भर के जिले पर लगता है आजकल दौर अपना आएगा यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हसी तुझे कल बुलाएगा यारो जी भर के जिले पर लगता है आजकल कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सपरात दरार आहे रे तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला झंझर कारभार आहे रे उडतोस रे कावळ्याचा बनवून ठेवा आपली टोळी आहे वाघाची रे तू खपशील नडशील जवा फिल्ममध्ये युनिव्हर्सिटी वगैरे कॉलेज वगैरे मला वाटलं होतं की त्यासारखंच काहीतरी राहील पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं भेटलंय 2 वर्ष कधी पूर्ण झाले कळलंच नाही 2 वर्षामध्ये माझे जे मित्र आहे आणि आमचा जो वर्ग आहे ते खूप अलग आहे आणि तो कुठंच भेटणार नाही असे मित्र धनश्री युवराज अनुराधा शुभम मल्हार निशांत सायली आणि आकांक्षा म्हणजे यांच्यासारखे कोणी भेटू शकणार नाही आणि कोणी नाहीच आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू माननीय कुलपती माननीय अंकुशराव कदम सर आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू माननीय विलास सपकाळ सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन कल्चर अँड मीडियाच्या प्रिन्सिपल माननीय रेखा शेळके मॅम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर सर मी पुन्हा एकदा सांगते आत्ताच आम्ही जे आमचे MA सेकंड इयरचे स्टुडंट्स आहेत ज्यांना आम्ही निरोप देतोय तर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या आठवणींची काही एक व्हिडिओ क्लिप तयार केलेली आहे तर त्याच आठवणींना त्या माध्यमातून उजाळा देतोय. जबरत दरार आहे रे तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला झंझर कारभार आहे रे उडतोस रे कावळ्याचा बनवून ठेवा आपली टोळी आहे वाघाची रे तू खपशील नडशील जवा फिल्ममध्ये युनिव्हर्सिटी वगैरे कॉलेज वगैरे मला वाटलं होतं की त्यासारखंच काहीतरी राहील पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं भेटलंय. 2 वर्ष कधी पूर्ण झाले कळलंच नाही 2 वर्षामध्ये माझे जे मित्र आहे आणि आमचा जो वर्ग आहे ते खूप अलग आहे आणि तो कुठंच भेटणार नाही असे मित्र धनश्री युवराज अनुराधा शुभम मल्हार निशांत सायली आणि आकांक्षा म्हणजे यांच्यासारखे कोणी भेटू शकणार नाही आणि कोणी नाहीच. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी
हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आम्ही पावर हाय धनका तुम्हाला सोसायचं नाही आपली नारी लई भन्नाट हाय आपली नारी लई गुंडाट हाय आपली नारी लई भन्नाट हाय. ह्यो व्हिडिओ बघताच असं वाटतं की अजून आपलं कॉलेज चालूच आहे, निरोप घ्यायला पाहिजे. कधी वाटलं नव्हतं 2 वर्ष इतका लवकर संपेल. शाळेत सेंड ऑफ म्हणायचे, आता फेअरवेल म्हणतात. शाळेत असं वाटलं नव्हतं की फक्त असं माहित होतं की फक्त कॉलेज वेगळं होणार आहे, आता तर इथं रस्ते अलग होणार आहे. मित्रांनो, तुमच्यासोबत राहून तुमच्यासोबत डब्बा खाणे, हसणं, खेळणं, प्रोजेक्ट करणं, प्रॅक्टिकल करणं याच्यामध्ये खूप मजा आली. पण आता निरोप घ्यायला हवे. चला निघूया आपल्या वाटेवर, पण मनात कायम तुम्ही सगळे असणार. एक बारी ओ रब्बा मेरे यारा नू तू मोड़ दे वेख ले तू चाहे आप आके ओना दी किन्नी लोड़ हो एक बारी ओ रब्बा मेरे यारा नू तू मोड़ दे. इन सारी यादों को कैमरे में समेटने में उस दिन सब एक दूसरे से गले मिल रहे थे, इमोशनल होके वादे कर रहे थे कि टच में रहेंगे, साल में एक बार जरूर मिलेंगे. यारो दोस्ती बड़ी हसीन तो याद बोलो जिंदगी कोई तो हो रहा तेरा होगा कोई तो हो रहा अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. धनश्री, युवराज, अनुराधा, आकांक्षा, निशांत, शुभम, मल्हार, सायली, कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? आठवणी ताज्या झाल्या ना? चला मग भेटूया तुमचा वर्गाचा रँक शो. बाय हो रहे तुमसे हम जुदा. खरं तर खूप हळवं वातावरण झालंय. प्रत्येकाच्याच भावनाला आवर घालणं खरं तर अवघड होऊन बसलंय. पण हा प्रवास जरी भावनांचा होता, हा निरोप नाहीये. खरं तर हा आपल्या आयुष्यातला स्वल्पविराम आहे आणि शुभेच्छा देण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. इथून पुढेही या प्रवासात अनेक टप्पे येत जात राहतील आणि आपण नक्कीच असे सोबत राहू, कॉन्टॅक्ट मध्ये राहू याच आशा आहेत. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे यांना सर्वांनाच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. तर यानंतर मी जे सिनियर्स आहेत आमचे लाडके, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करते. सर्वात अगोदर मी 3rd इयर इलेक्ट्रॉनिक मीडियाची स्टुडंट दिव्या चिंतामणी हिला मंचावरती आमंत्रित करते. नमस्कार सगळ्यांना, मी दिव्या चिंतामणी. आणि आता काय हे संपत आलाय हा टप्पा पण, आणि नवीन सुरुवात करू. आम्ही कुठेतरी जॉबला लागू अजून चांगलं, आणि टीचर्सचं नाव कमवू. पहिले तर हेमंत सर, तुमची खूप जास्त आठवण येणार आहे, कारण की तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस सपोर्ट करत आलेले आहे. आणि काही पण असलं तुम्ही आधी हेमंत सरांकडे जाते की सर असं असं झालंय,
काहीतरी याचं सोल्युशन द्या. मग हेमंत सर लगेच मला सोल्युशन द्यायचे की नाही तू असं कर दिलं, तू तसं कर. मग ते अभ्यासाच्या बाबतीत असू नाही तर कोणत्याही गोष्टीत असू. त्यामुळे थँक्यू सो मच सर, प्रत्येक वेळेस तुम्ही सपोर्ट केला. तन्वीर सर थँक्यू सो मच. आणि शेळके मॅम तुमचं तुम्ही मनापासून स्वागत तुमचं तर मनापासून धन्यवाद करते की अँकरचं आता मी अँकरिंग करते तर ते असतंच ते स्वागत नमस्कार याचं तसं. थँक्यू सो मच मॅम. आणि आशा मॅम तुमचं तर मी खरंच धन्यवाद करते कारण की आशा मॅमने मला प्रत्येक वेळेस सांगितलं की दिव्या तू खूप हुशार आहे, तू काहीतरी करू शकते, त्यामुळे तू कधीच हे थांबू नको, शिक्षण जर्नलिझम मध्ये करिअर कर. त्यामुळे थँक्यू सो मच मैम. जैनब मैम आपकी तो बहुत याद आएगी. थँक्यू सपोर्ट करने के लिए हमें. आणि माझे ते मैत्रिणी तनस्वी आणि नेहा, आय लव यू. आपकी भी बहुत याद आएगी. आदि, सैफ भाई, करण, विजय एंड शशांक, तू घर का ही यार, तू कभी भी आ सकता है. पर ये लोग नहीं मिलेंगे मेरे को कभी. थँक्यू सो मच. आणि एम ए मधले धनश्री आणि अनुराधा, काही चुकलं असेल माझ्याकडून तर खरंच सॉरी. नाही ऍक्च्युली आपलं कधी बोलणं झालं नाही आणि त्यामुळे मनात काही आड्या असेल तर त्याच्यासाठी खरंच सॉरी. युवराज, समा, निशांत, खरंच थँक्यू सो मच. युवराज तुझं पण. आणि आकांक्षा भेट मला नक्की नंतर. आणि यानंतर MA सेकंड इयरचे स्टुडंट धनश्री देशमुख. ऍक्च्युली माझ्याकडे ना शब्द नाही आहेत कारण मी ग्रॅज्युएशन पण जर्नलिझम मध्येच केलेलं आहे, माझं मास्टर पण जर्नलिझम मध्येच झालंय. मी माझं कॉलेज लाईफ खूप जास्त एन्जॉय केले, ग्रॅज्युएशनचं पण आणि मास्टरचं तर बाप होतं माझ्यासाठी. सर मला इथे सर मॅम इवन माझं बॉन्डिंग जे साफसफाई करणारे मावशी आहेत त्यांच्यापासून ते आमच्या शेळके मॅम पर्यंत प्रचंड छान आहे. सगळ्यांसोबत खूप मजा मस्ती केली, खूप धिंगाणा केलाय. मी थोडीशी बालिश आहे कारण माझं कम्फर्ट झोन मला जिथे वाटतं ना की नाही मी इथे ह्या लोकांसोबत मी कशीही राहिले तरी मला कोण जज नाही करणार, तसे माझे हे सगळे माझे हिरे आहेत. आणि त्यातला सर म्हणजे माझ्या मॅमच्या सपोर्टमुळे आणि मी जरा केलेल्या थोड्याशा मेहनतीमुळे मी सध्या दिव्य मराठीला डिजिटल मीडियाला असिस्टंट प्रोड्युसर म्हणून आहे. 2 महिने झाले तिथे लागून मला स्पेशली तुम्हाला माहिती मी कोणाबद्दल बोलणार आहे. माझा मित्र, माझा यार, माझा जिगरचा तुकडा युवराज. कारण एवढं सगळं त्याला विशेषण देते कारण मी अशी होते की एकदम पहिल्यापासून स्ट्रॉंग होते, बट तो जेव्हापासून मिळाला ना मला, जेव्हापासून आमची त्याची माझी आणि त्याची ओळख झाली तेव्हापासून माझं लाईफ एवढं भारी झालं. आणि विशेष करून मी एवढी स्ट्रॉंग झाले मॅम, सिरियसली सांगते. म्हणजे कुठल्याही सिच्युएशनला कसं हँडल करायचं काय नाही ते मला त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितले. आमच्यामध्ये प्रचंड भांडण होतं, प्रचंड. 2 मिनिटाला भांडण होतात, आम्ही 3ऱ्या मिनिटाला बोलतो. कधी कधी जरा जास्त टोकाचे झाल्यानंतर 4 दिवस होतात, पण तो खरंच माझ्यासाठी खूप भारी आहे. दुसरं अनुराधा. अनुच्या काही गोष्टी मला नाही पटत, पण तरी सुद्धा आय लव्ह यू.
तिसरी आकांक्षा जी आहे ती माझ्यासोबत ग्रॅज्युएशन पासून आहे आणि आम्ही 5 वर्ष आज आमच्या फ्रेंडशिपला पूर्ण होत आहेत. तिला सगळं माहिती आहे मी कशी आहे, मी कुठल्या गोष्टीवरती चिडते, कुठल्या गोष्टीने मला राग येतो, मी कुठल्या गोष्टीने शांत होते, मला काय होतं आणि तिला सगळं माहिती आहे. त्यामुळे थँक्यू सो मच आकांक्षा. सायली लाडू, सायली म्हणजे आमचं लाडू आहे, माझी उशी आहे थोडक्यात. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. निशांत आणि समा, मुद्दाम तुमच्या दोघांचे लास्टला नाव घेतले कारण समाधानकडून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्यात. जो एडिटिंगचा पार्ट आहे, जो टेक्निकलचा पार्ट आहे, त्यांनी मला खूप छान पद्धतीने शिकवलंय मॅम. आणि अजूनही मी आज तिथे असिस्टंट प्रोड्युसर आहे, बट मला कधी काही गोष्टी अडल्या नडल्या तर मी त्याला कॉल करते आणि त्याला विचारते की एक्झॅक्टली हे असं कसं करायचंय. त्यावेळेला तो व्यवस्थित सांगतो आणि असं नाही की रात्रीचे 10 वाजले 2 वाजले. युवराजच्या बाबतीत तर मी काहीच बोलू शकत नाही. मी त्याला रात्री 2 वाजता फोन करते, 3 वाजता फोन करते. एक वेळेस मला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, मी त्याला 3 वाजता कॉल केला होता. पोरगं माझ्या दारात हजर होतं मॅम, सिरियसली. आणि निशांत म्हणजे माझा दुसरा भांडखोर पार्टनर आहे. खूप भांडणं केलं, प्रचंड मार खाल्लाय त्याने माझा. युवराज नंतर जर मार कोणी जास्त खाल्ला असेल तर तो निशांतने खाल्लेला आहे. खूप छान समजून घेतोस तू, खूप भारी आहेस आणि सगळेच खूप छान आहेत. आणि MGM माझ्यासाठी खूप भारी आहे. खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. ज्या मेन गोष्टी आहेत त्या मला इथे अनुभवायला भेटल्या. मी आज स्वतःच्या पायावरती उभी आहे, त्याचं सगळं श्रेय देशपांडे मॅम आणि रेखा शेळके मॅमला जातं. कारण मला मॅमनी जर पदोपदी देशपांडे मॅमनी मला जर पदोपदी मार्गदर्शन केलं नसतं तर कदाचित आज मला जे हवं ते मला भेटली नसती माझी पोस्ट. शेळके मॅम सुद्धा मला सारखं बोलायच्या, पप्पांशी त्या कॉन्टॅक्टमध्ये असायच्या. आणि छान आहे, म्हणजे मी बोलते ना, तुम्ही MGM मध्ये आलात ना म्हणजे तुमचं लाईफ सेट आहे. काही जणांना वाटेल की ही काय बोलतेय, पण मी खरंच माझ्या अनुभवावरून बोलते. मला ज्या काही गोष्टी मी इथे स्वतः आत्मसात केलेल्या आहेत त्याच्यावरून बोलते. आज मी जिथे आहे त्यावरूनही मी बोलते. मला इथे मित्र छान भेटले, टीचर्स छान भेटले, इथे काम करणाऱ्या मावशी छान भेटल्या. आणि हेमंत सर, आय मिस यू सर. तुमचे पोहे सर कधी देणार आता मला परत. हेमंत सरांना मी जेव्हा सांगायचे की सर मला पोहे पाहिजेत, तेव्हा दुसऱ्या दिवशी सर मला डब्बा भरून पोहे आणून द्यायचे. नाही ते स्पेशल लोकांसाठी स्पेशल असतं. थँक्यू सर. आणि मला जेव्हा पोहे लागतील तर मला मी कॉल करेल. थँक्यू सर. माझ्याकडनं काही, कारण मी थोडीशी फटकळ आहे, माझ्याकडून जर काही कुणाला मी रागाच्या भरात बोलून गेले असेल तर सॉरी, माझ्या मनात काही नसतं. आय एम रिअली सॉरी आणि थँक्यू सो मच. धन्यवाद धनश्री दीदी. कदाचित आमच्या सिनियर्स कडून आम्हाला पोह्यांसारखी गुपितं सुद्धा माहिती पडतायत. तर यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते शेख सेफ. Greetings everyone. Well, नाम शेख सैफ है. Okay, without being any further ado and keeping it short and simple because I can see all your faces. तो स्टार्ट तो करूंगा सेकंड ईयर की इन बैच से, हमारे जूनियर से जो सिर्फ नाम के जूनियर्स थे, रहे पूरा हमारे साथ ही, काम भी कुछ ऐसे किए जो शायद हम कभी कुछ कर पाते. And please give them a huge round of applause for organizing this event. Thank you very much. And बढ़ते हैं हमारी बैच की तरफ. हमारी बैच में एक से एक अनमोल रतन और नगीने थे, खास करके विजय चित्रक, जिसने कभी हमें बोर होने ही नहीं दिया. कोई भी ट्रिप होती तो सबका पहले यही रहता कि विजय का कंफर्म करवाओ फिर हम आएंगे. अगर विजय होता तो ट्रिप सक्सेसफुल थी, कुछ भी हो जाने दो. देन
to my teachers, Tanveer sir, Hemant sir, ma'am, Zainab ma'am, Deshpande ma'am, गारखेड़कर मैम की भी कमी महसूस हो रही है because पता नहीं शायद आज भी डांटते थे. And ending my short address with saying a beautiful line as beautifully they have quoted कि सितारों से आगे जहां और भी है, अभी जिंदगी में इम्तिहान और भी है, अभी जिंदगी में इम्तिहान और भी है. So wishing you all the best for your future endeavors, and with this let's stay in touch, and जो भी रहा मिलते रहेंगे, and let's hope this is not the last meet we will be doing. Thank you very much. थँक्यू सो मच सर भैया. तर यानंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळूयात. तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना मंचावरती येण्याची विनंती करते. नाही, जस्ट आता प्लेसमेंटचे स्टुडंट्स आहेत त्यांचं अभिनंदन वगैरे करायचे. सर्वच मान्यवरांना मंचावरती येण्याची विनंती करते. 10. तर पुन्हा एकदा मी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती माननीय अंकुशराव कदम सर, त्याचप्रमाणे एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू माननीय विलास सपकाळ सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन कल्चर अँड मीडियाचे माजी विद्यार्थी आणि आता एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक माननीय देव शेजूळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन कल्चर अँड मीडियाच्या प्राचार्य माननीय रेखा शेळके मॅडम यांचंही मी मनापासून स्वागत करते. तर सर्वात अगोदर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती माननीय अंकुशराव कदम सर यांचं स्वागत एमजीएम कॉलेज ऑफ जर्नलिझमच्या प्राचार्य माननीय रेखा शेळके मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय विलास सपकाळ सर यांचं स्वागत माननीय रेखा शेळके मॅम यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. आणि माननीय रेखा शेळके मॅम यांचं स्वागत माननीय देशपांडे मॅम यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. तर माननीय देव शेजूळ सर यांचं स्वागत माननीय रेखा शेळके मॅम यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. तर यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळूयात. तर आपल्या कॉलेजमधून प्लेसमेंट झालेले विद्यार्थी यांचं अभिनंदन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत. तर सर्वात अगोदर अजय राठोड याचं श्रीकांत जोशी माजी आमदार यांचे पीआर म्हणून त्याची निवड झालेली आहे. तर अजय राठोड याला विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. आणि त्याचं अभिनंदन रेखा शेळके मॅम आणि डॉक्टर विलास सपकाळ सर आणि त्याचप्रमाणे देव शेजूळ सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. यानंतर राज पाटील आणि राज पाटीलची निवड लोकमत टाइम्स मध्ये झालेली आहे. जोरदार टाळ्या. यानंतर निशांत मोरखंडीकर त्याचं ट्रॉन्स इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल मार्केटिंग मध्ये त्याची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. यानंतर नेहा सराफ टीएमटी प्रोडक्शन मध्ये सध्या ती काम करते, तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. यानंतर
गायत्री बिराजदार, श्रीकांत जोशी माजी आमदार यांची PR म्हणून ती सध्या काम पाहतीये, तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि यानंतर मधुरम सोळकेपल्ली, तर ग्रांड मास्टर इथे ते काम करतोय सध्या. आणि यानंतर धनश्री देशमुख, दिव्य मराठीमध्ये असिस्टंट प्रोड्युसर म्हणून ती आता काम पाहती आहे, तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या धनश्री देशमुख साठी. आणि यानंतर समाधान कुबेर, 360 डिग्री सोल्युशन्स मध्ये तो आता काम पाहतोय. आणि यानंतर साची जीवने, स्वयंभू कंटेंट रायटर म्हणून ती काम पाहतीये. अनुराधा पाटील, स्टेल्मा पुणे इथे ती सध्या काम करते. आणि यानंतर अभिजित तांगडे, बाई माणूस या पोर्टल मध्ये सध्या तो काम शुभम सोळसकर याला सुद्धा मंचावर येण्याची विनंती करते. त्यानं स्वतःचं चॅनल सुरू केलेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. शिरस्ता नावाचं चॅनल तो सध्या हँडल करतोय आणि त्या माध्यमातून तो काम करतोय. यानंतर उमेर खुसरो सॉरी माय मिस्टेक, उमेर खुसरो आता औरंगाबाद टाइम्स मध्ये तो काम करतोय, जोरदार टाळ्या त्याच्यासाठी सुद्धा. धन्यवाद. आणि सर्वच विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांना आसनस्थ होण्याची मी विनंती करते. आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय रेखा शेळके मॅम यांना आमंत्रित करते. तर हा फेअरवेल म्हणजे एक निरोप समारंभ आणि तो तुम्हाला निरोप समारंभ द्यायचा म्हणजे आम्हाला तो इव्हेंट ठेवावा का नाही अशा ह्याच्यात भूमिकेत मी होते की असं म्हटलं जातं की निरोप समारंभ म्हणजे जेव्हा केव्हा आपण निरोप घेतो तर तो असा पटकन घेतला पाहिजे, नाहीतर तो जर असं लांबला तर मग आपण खूप घरीवर तो आठवणी खूप येतात आणि असं सगळ्या गोष्टी होत असतात. पण दरवर्षी जे विद्यार्थी येतात तर त्यातले काही विद्यार्थी असे असतात की 1-2 वर्ष लक्षात येत नाही की काय कुठल्या फील्डमध्ये जाणार आहे, काय करणार आहे, कसे करणार आहे आणि कुठे त्यांचं हे आहे. मग फायनल इयरला जेव्हा येतात तेव्हा मग कळतं की नाही ह्याचं स्पेशलायझेशन हे आहे. तर जसं आता समाधान कुबेर आहे, समाधान कुबेर याला जर आपण आता म्हटलं की तू बातमी लिही तर त्याला बिलकुल लिहिता येणार किंवा 4 लाईन समाधान ह्या लिहून दे, तो बिलकुल लिहिणार नाही. पण तो अतिशय चांगलं ग्राफिक डिझाईन करेल, तो अतिशय चांगलं व्हिडिओ एडिट करेल आणि मला वाटतं की त्याचं जे स्किल आहे ते ओळखून आपला सगळा म्हणजे विद्यापीठाचं जे काही आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवली गेली तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्या की विद्यार्थ्यांना म्हणजे काही विद्यार्थी टेक्निकली मध्ये म्हणजे स्ट्रॉंग असतात, काही विद्यार्थी रायटिंग मध्ये त्यांना वाचन आवडतं, लिहायला आवडतं, अँकर करायला आवडतं. डोक्यात असेल तर तुम्ही चांगलं अँकर करू शकता, चांगलं बोलू शकता. पण काही विद्यार्थी टेक्निकल याच्यामध्ये चांगले असतात. तर अशा आम्हाला
त्यातून मग कळतं की नाही आता समाधान सारखा विद्यार्थी टेक्निकली खूप चांगला जाऊ शकतो. मग आम्ही समाधानच्या मागे सगळे व्हिडिओ, कॉलेजचे कुठले व्हिडिओ असेल, समाधान अगदी रात्रीतून कुणाचं मी तर त्याला म्हणजे कुणाकुणाचे लग्न पत्रिका पण समाधान याचं हे करून दे ना, समाधान त्याचं ते करून दे, म्हणजे त्याच्यातून त्याला अर्निंग पण सुरू झाली. आणि आज तो एका चांगल्या रेल्वेमध्ये म्हणजे रेल्वेसाठी काम करणार आहे. आणि रेल्वेने त्याला साधारणतः मला वाटतं 40-45 हजाराचं फर्स्ट पॅकेज त्याचं जाहीर झालंय मंथली. आणि ही त्याच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण खूप महत्वाची आणि खूप चांगली गोष्ट आहे. दुसरं आहे निशांत. निशांतचं पण हेच होतं की जेव्हा MA ब्रॉडकास्टला आला, MA ब्रॉडकास्ट हा असा म्हणजे आपला कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एडिटिंग, अँकरिंग, त्याच्यानंतर मल्टी कॅमेरा, त्याच्यानंतर जे प्रोडक्शन मध्ये जास्त टेक्निकली शिकवलं जातं. पण निशांतचं सुरुवातीपासून आल्यापासून ग्राफिक्स मध्ये, डिजिटल मार्केटिंग मध्ये त्याचा खूप कल होता की चांगल्या गोष्टी लिहिणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. तर आता त्याला पण खूप चांगला जॉब मिळाला. मला तो काल सांगत होता की पुण्याची जी GSPM युनिव्हर्सिटी आहे तर तिथे त्याला असिस्टंट प्रोफेसरचं डिजिटल मार्केटिंगसाठी कॉल आलाय आणि मॅडम मी तिथे जॉईन होऊ का, म्हणून तो काल मला विचारायला आला होता. मी म्हणलं तू अजून 2 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम कर, म्हणजे तुला पुढे प्राध्यापक होताना हा उपयोगी पडेल हे जे काही शिक्षण तू घेतोय. आणि म्हणजे त्यांची अशी जी MA ब्रॉडकास्टची जी सगळी विद्यार्थी आहेत ते असे सगळे विद्यार्थी कुठल्या ह्याच्यात आहेत हे मला जास्त, कारण मी त्यांना शिकवलं. आणि मी यांना रोज सकाळी 9:30ला बोलवायचे. त्यांना इतका राग येत होता माझा की हा मला आम्हाला 9:30 आणि युवराज म्हणजे इथे येणारा रडतोय खूप. म्हणजे अशी एक बॅच येते की जे विद्यार्थी म्हणजे असे सगळे विद्यार्थी नावानी आमचे ओळखीचे असतात. की असं होत नाही की कुठला विद्यार्थी, म्हणजे जे विद्यार्थी ऍक्टिव्ह असतात आणि ते सातत्याने पार्टिसिपेट करतात किंवा सातत्याने पुढे येतात आणि काम करत राहतात, तर असे सगळे विद्यार्थी त्या क्लासच्या नावाने ओळखले जातात. की धनश्रीचा क्लास, सेफचा क्लास, नेहाचा क्लास, असं एक आमच्या सगळ्या शिक्षकांना ते एक तोंडपाठ होऊन गेलेलं असतं. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे युवराजनी मला खूप इमोशनल केले. तो ना सर असा असायचा की 9:30ला आमच्या सोबतच यायचा आणि संध्याकाळी 8 वाजता घरी जायचा. म्हणजे तो लॅब मध्ये बसलेला असायचा की त्याचं काय काम जे करत आहे ते. आणि जेव्हा केव्हा आमच्याकडे गेस्ट यायचे, मग कुणी एखादा जर पत्रकार म्हणला ना मॅडम मी पहाटे येतोय 5:30ला, आम्ही त्याला सांगायचो युवराज तू गाडी घे MGM ची आणि त्या गेस्टला घेऊन ये, सॉल्टवर सोड. मग दिवसभर त्या गेस्ट सोबत राहणं, त्यांच्याकडून शिकणं, त्यांना अजिंठा, वेरूळ किंवा जे आपल्या इथले सगळे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ते हे करणं त्यांचे म्हणजे त्याच्याकडे आम्ही आपल्या कॉलेजचा थोडक्यात एक PR दिलेला होता की प्रत्येक गेस्ट आल्यानंतर त्याची जबाबदारी युवराजकडे असायची. तर अशी ही PG ची बॅच खूप छान होती. तुमच्यात न मिसळणारा पण स्वतंत्र अस्तित्व असणारा शुभम. वर्धापूरकर सरांचे ब्लॉग वाचून शुभमनी ऍडमिशन घेतले कॉलेजमध्ये. त्यांनी इथे आल्यानंतर सांगितलं की वर्धापूरकर सर तुमच्याकडे शिकवायला येतात आणि मी त्यांचा वाचक आहे आणि म्हणून मी इथे शिकायला. आणि त्यांनी आता एक नवीन चॅनल सुरू केलं ज्याच्यामध्ये मी पाहिलेले यशवंतराव अशी सिरीज त्यांनी सुरू केली आणि खूप छान चालू आहे. त्यांनी मला वाटतं भावे सरांचं, पत्रकार भावे यांचं मुलाखत घेतली, सुशील कुमार शिंदेची मुलाखत घेतली,
तिकडे मुंबईला जाऊन अशा सगळ्या लोकांना तो भेटतोय. उल्हास पवारांची मुलाखत घेतलीये की ज्यांनी ज्यांनी यशवंतरावांना पाहिलं त्यांच्या काय आठवणी आहेत. तर ती सिरीज चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो आणि ऋषी मोरे दोघ जण हे काम करतायत. सेफच्या बॅच मध्ये तर मोस्टली सगळे विद्यार्थी खूप चांगल्या ठिकाणी जातात, कारण बऱ्याच वेळा काय असतं की इंटरनॅशनल जर्नलिझमचे मुलांचे PG साठी अब्रॉड जाणं किंवा एखाद्या चांगल्या MPC UPC कडे पण त्यांचा कल असतो. त्या पद्धतीने ती बॅच आहे. सेफनी आम्हाला वर्षभरामध्ये सर 10 बिडल आणून दिले की जे त्यांनी प्रत्येक ठिकाणी MGMचं नॅशनली इंटरनॅशनली सगळ्या ह्याच्यामध्ये वक्तृत्वामध्ये आणि म्हणजे मॉक पार्लमेंटमध्ये एक आपल्या कॉलेजचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्याला 10 गोल्ड मेडल मिळाले आणि खूप तसेच विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आणि आम्ही सपोर्टिव्ह एक कॉलेज म्हणून सगळ्या सिस्टीमनी आम्ही त्यांना मदत करत आलो. इथून पुढेही तुम्हाला जेव्हा केव्हा असं वाटत असेल की आपल्याला पुढे कुठे अजून चांगलं काय शिक्षण घ्यायचंय बाहेरच्या देशांमध्ये, तर आता आपण 2 युनिव्हर्सिटी सोबत MOU केलंय. एक आहे ब्रिजवॉटर स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये आणि दुसरी आहे युनिव्हर्सिटी ऑफ लिम्बिक. तर ब्रिजवॉटर स्टेट युनिव्हर्सिटी सोबत आपलं एक सेमिस्टर पूर्ण तुम्ही तिकडे जाऊन शिक्षण घेऊ शकता आणि लिम्ब्रिकचं PG मध्ये आपण 1 वर्ष इथे आणि 1 वर्ष आयर्लंड मधल्या लिम्ब्रिक युनिव्हर्सिटीमध्ये असं तुम्हाला शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे ही पण 2 मोठ्या चांगल्या आणि गोष्टी झालेल्या आहेत. आणि कुठल्याही माध्यमांमध्ये मीडियामध्ये आता खरं पाहिलं तर म्हणजे जसं मोदी सरकार आलंय तर तशी पत्रकारितेची संकल्पना बदलत गेली. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम खूप राहिलं नाही. त्यामुळे ज्या पॅरलल समांतर मीडिया आहे इकडे भरपूर तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की कंटेंट रायटिंग असेल, एडिटिंग असेल, चॅनल असतील, BBC सारखे प्लॅटफॉर्म असतील, बाई माणूस सारखे प्लॅटफॉर्म असतील किंवा आज प्रथमेश पाटील आला होता इंडी जर्नलवाला. तर असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत की तिथे तुम्ही तुमचं काम करू शकता. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भेटत राहा. आपली जी माझी विद्यार्थी संघटना आहे ती आणि जास्त स्ट्रॉंग करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मॅडम. खरं तर हे अश्रुत सगळं काही सांगून जात आहेत, कारण फक्त विद्यार्थी आणि शिक्षक इतकंच मर्यादित हे नातं नाहीये, कारण मॅडमांचा धाकही आम्हाला तितकाच आहे, पण त्यांच्या कौतुकाचे 2 शब्द ऐकण्यासाठी आम्ही तितकंच धडपडत असतो, म्हणून हे नातं काहीसं वेगळं आहे. तर यानंतर सर आपल्या विद्यापीठाचे कुलपती माननीय कदम सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना एवढं भावना विवश होताना आणि म्हणजे अश्रू ढाळताना, म्हणजे त्यांचे प्राचार्य असो का तुम्ही विद्यार्थी, आता मला चिंता याची आहे की तुम्ही बाहेर फील्डवर गेल्यावर कसं करणार. जर एखादी मुलाखत घ्यायची असेल कुणाची तर दोघं मिळून रडणार का काय. ठीक आहे, हा विनोदाचा विषय आहे, पण एवढं कळलं की तुमचा या संस्थेवर जीव खूप आहे. म्हणून हे फेअरवेल म्हणत नाही आम्ही, याला असं एक बंधन तयार करू आपण की तुम्ही दरवर्षी कधी ना कधी कुठल्या कारणाने आमच्याकडे यायचं, दरवर्षी यायचं, कुठलंही कारण असो, पण आमच्याबरोबर
अर्धा दिवस, एक दिवस, एखादा तास आमच्या संस्थेत आमच्याबरोबर घालवला तर तुम्हाला जरा बरं वाटेल आणि आम्हालाही तुमच्याकडून काही शिकायला मिळेल. तुम्ही काय करता काय नाही. आणि आता एक इतकं विस्तीर्ण तुम्हाला स्पेस मिळाली आता की थोडं गोंधळल्यासारखं होईल. आपण या उघड्या जगात जातोय तिथं सगळा मीडियाचा रोल आता बदललेला आहे. म्हणजे मीडिया राहिला नाही. खरी बातमी द्या म्हणलं तरी अडचण आहे, खोटी द्या म्हणलं तरी अडचण आहे. मग कशी द्या? म्हणजे बॉसला बरी वाटेल असंच द्या. असं ऐसा कुछ हुआ है ना आजकाल. कारण न्यूजपेपरमध्ये ज्यावेळेस पाहतो आपण तर एक मोनोटॉनस झालंय सगळंच. तर ते काही असू द्या पण आपल्या आत आपलं चित्त आणि आपलं मन आणि आपली बुद्धी याला जे बरं वाटेल, जे चांगलं वाटेल, जे सगळं सत्य आहे ते मात्र कधीही लिहायला घाबरू नका. तेच लिहा. तर मी अशी तुम्हाला हिंमत देतो. पण आता पण तुम्ही कधी कधी कॉम्प्रोमाइज करू शकता याची सवलत पण देतो तुम्हाला. तर मी आता याच्यात काही जास्त तुम्हाला सांगत नाही. उपदेश करायची जागा पण नाही आहे. आपल्याला वाटतं की आपण 2, 4, 5 वर्ष 10 वर्ष इथं जे काही घातले खूप काही ज्ञान अर्जित केलेलं असेल. तर हे जी आपण जे शिकतो त्याला ज्ञान म्हणत नाही. ते एक इन्फॉर्मेशन, याची माहिती, त्याची माहिती, त्याची माहिती, वो एक बंडल बांध के हम अपने साथ लेके जा रहे हैं और उसका थोड़ा सा शॉर्ट करके हमको एक सर्टिफिकेट मिलता है, बैचलर और मास्टर्स. तो वो ज्ञान नहीं है. मैं क्यों बोल रहा हूँ? खरंच आहे ते ज्ञान नाही. ज्ञान ही एक पुढची अवस्था आहे. ज्यावेळेस या ज्ञानाला काय म्हणतात? हे श्रुतिमय प्रज्ञा. सुन के जो मुझे समझता है, सुन के मुझे जो लोगों से जो मैंने सुना हूँ, तर ते श्रुतिमय प्रज्ञा है, ज्ञान है, मगर श्रुतिमय. मेरा नहीं है, किसी ने बताया हुआ है. इन्होंने कुछ दिया, उन्होंने कुछ दिया, वो मैं संभाल, उसका भी फायदा है. पण याच्या पुढे जे जायचं आपल्याला श्रुतिमयी प्रज्ञा, उसके बाद में आपली स्वतःची एक ओरिजिनल बुद्धी है ना. त्या बुद्धीवर आपण काय करतो ते तपासत असतो. यांनी सांगितलं तर खरं, पण सही है क्या? यांनी सांगितलंय सही है क्या? तर ती चिंतनमयी प्रज्ञा, तो उसको हम चिंतन में डालते हैं. बरोबर है. तो चिंतनमयी प्रज्ञा में हमारी वो खुद प्रज्ञा बढ़ती है चिंतन से. आता चिंतनमय प्रज्ञा भी बहुत कुछ उसका भी एक ये हो जाता है, क्या बोलते हैं, त्याचा दुरुपयोग होतो. चिंतन करून करून लोक खूप काही दशग्रंथी होतात, काही बरेच वेद, 4 वेद पाठ होतात, सगळं काही होतंय, सब पढ़ते हैं. और पढ़ने के बाद में उनके दिमाग में एक गर्व दम्भ चढ़ जाता है. मैं तो अभी एमए हूँ, पीएचडी हूँ, बीएससी है, तो ये विषय का मैं पंडित हूँ, महापंडित हूँ. वो धोखा है. तो वहां पे समजला है बरं का. तो ती सुद्धा पूर्ण ज्ञान नहीं है. इसके आगे की स्टेज जो है जहां पे आपको समझ में आता है कि मैं कुछ भी नहीं, मैं एक तिनका हूं जो कभी जन्म लेने वाला है और कभी खत्म होने वाला है. जब उसको समझ में आता है तो उसका पूरा ज्ञान उसके साथ बहुत अच्छी तरीके से उसको तैराना सिखाता है. अब इतना ही मैं बोलता हूँ, बस अभी समझ गए ना. अभी तो रोना धोना कुछ काम का नहीं है. एवरीथिंग इज चेंजिंग. ये इंस्टेंट है, समझे? ये खत्म होने वाला है.
तो सब अब हमारा सफर जो भी है वो हम अच्छे मिलजुल के करेंगे और अच्छे ठिकान पे या अपने मुकाम पे पहुंचने की कोशिश करेंगे। बस इतना बोलता हूँ और मैं 2 शब्द खत्म कर दूंगा। मनापासून धन्यवाद सर. आजचे अश्रू जरी आजच्या हळवेपणा जरी आजच्या नात्यासाठी होता आणि इथे तयार झालेल्या नात्यांसाठी होता, पण उद्याच्या फील्डवरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शेळके मॅडमांनी आम्हाला कणखर बनायचं सुद्धा शिकवलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच ते दिसून सुद्धा येईल. तर यानंतर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर बिलास सपकाळ सर यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. आताच आदरणीय कदम सरांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं तर काही नाही. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. फक्त एवढंच म्हणेल की आपली म्हणजे सरांनी जे सांगितलं क्षमता ओळखा, पण ती क्षमता स्टॅग्नेट होऊ देऊ नका, वाढवत चला. तुम्हाला आधी जे काम खूप मोठं वाटतं, तुमची क्षमता वाढल्यानंतर ते छोटं वाटायला लागतं, पण तिथेच थांबू नका. सरांनी म्हणजे अहंकार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते डायनामिक ठेवावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर फोकस करा इन्स्टेड ऑफ विकनेसेस. मग तुम्हाला ते प्रश्न अपॉर्च्युनिटीज वाटायला लागेल आणि जास्तीत जास्त काम करायला शिका, जास्तीत जास्त डिफिकल्ट काम करायला शिका, अपॉर्च्युनिटीज आणि स्वतःचा निर्णय घ्यायला शिका. आणि तुम्ही एक प्लॅन करा की 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठपर्यंत पोचायचं आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी 24/7 हे करायचं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला नाविन्यपूर्ण तुम्ही आधी काम करता, नंतर तुम्हाला काम करायची इच्छा होते, म्हणजे मग तुम्ही इनोव्हेटिव्ह आयडियाजच्या सोबत काम करा. इतर वेळेस तुम्ही नोकरी म्हणून काम करणार, पुढे गेल्यानंतर तुम्ही इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमचे स्वतःचे इनिशिएटिव्ह घेऊन काम कराल आणि म्हणून मग तुम्ही ते कामाचा एक भाग होतो. इतर वेळेस तुम्ही काम करता तुम्हाला आलेलं, पण when तुम्ही कामाचा भाग होता तेव्हा तुम्हाला डेफिनेटली यू विल फाइंड युअर सेल्फ विथ अ न्यू स्पीड ऑफ प्रोग्रेस. आणि लवकरात लवकर तुम्ही चांगल्या मोठ्या पदावर जा आणि तिथून परत विद्यापीठाशी कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि विद्यापीठ म्हणजे ज्ञानाची